सन 1930 लाहोरचा तुरुंग. एक तरुण, वय फक्त 23 वर्ष. फाशीची तारीख ठरलेली आहे. काही महिन्यांनंतर हा माणूस जगात नसेल. तुरुंगाच्या त्या अंधाऱ्या कोठडीत तो लिहितोय. पण काय लिहितो? प्रार्थना नाही, देवाची माफी नाही, जगण्याची भीक नाही. तो लिहितो एक निबंध, एक विचार, एक आव्हान. मी देवावर विश्वास ठेवत नाही, आणि का ठेवत नाही हे मी सांगतो. त्या निबंधाचं नाव व्हाय आय एम एन एथिस्ट. मी नास्तिक का आहे. तो तरुण म्हणजे शहीद ए आझम भगतसिंग. फाशी समोर उभा असताना देवाला शरण न जाणारा, झुकायला नकार देणारा आणि शेवटच्या क्षणापर्यंत विचार करणारा. 23 मार्च 1931 भगतसिंग फासावर गेले. पण हा निबंध राहिला, ज्वलंत राहिला. इतका ज्वलंत की आजही विचार करायला भाग पाडतोय. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत भगतसिंगांनी नक्की काय सांगितलं, नास्तिकता म्हणजे काय, आणि एक तरुण फाशीसमोर उभा असताना देवाला का नाकारतो. तयार असाल तर चला. भगतसिंग या नावाची ओळख सांगायला नको. पंजाबचे क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक, ज्यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी फाशी स्वीकारली. पण भगतसिंग फक्त बंदूक चालवणारे नव्हते. ते विचारवंत होते, वाचक होते, लेखक होते. कार्ल मार्क्स वाचला होता, लेनिन वाचला होता, डार्विन वाचला होता. जगातले सगळे मोठे विचारवंत वाचले होते. आणि या वाचनातून एक विचार आला, देव आहे का, धर्म खरा आहे का, आणि जर देव आहे तर या जगात इतकं दुःख काय. हे प्रश्न त्यांनी मनात ठेवले नाहीत, लिहिले, जगासमोर आणले. व्हाय आय एम एन एथिस्ट हा निबंध त्यातूनच जन्मलाय. भगतसिंगांनी हा निबंध का लिहिला हे समजणं महत्वाचं आहे. तुरुंगात असताना काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केला. भगतसिंग नास्तिक आहेत कारण ते गर्विष्ठ आहेत. त्यांना वाटतं ते मोठे आहेत म्हणून देवाला मानत नाहीत. पण फाशी जवळ आली की ते देवाला शरण जातील. भगतसिंगांनी हे ऐकलं आणि त्यांना राग आला. त्यांनी ठरवलं, मी उत्तर देईल लिखाणातून, स्पष्टपणे. माझी नास्तिकता ही गर्विष्ठतेमुळे नाही, ती विचारांमुळे, तर्कामुळे, अभ्यासामुळे, आणि फाशी समोरही मी झुकणार नाहीये. आणि ते झुकले देखील नाहीत. भगतसिंग सांगतात, मी जन्मापासून नास्तिक नव्हतो. लहानपणी श्रद्धा होती, घरात धार्मिक वातावरण होतं, देवाची पूजा व्हायची. पण जसजसे मोठे झालो प्रश्न यायला लागले. जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं. निर्दोष माणसं मेली, लहान मुलं मेली, स्त्रिया मेल्या. भगतसिंगांनी विचारलं, जर देव आहे तर त्याने हे का होऊ दिलं. तो सर्वशक्तिमान आहे, मग निर्दोषांना वाचवलं का नाही. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर नव्हतं. मग ते वाचायला लागले. डार्विन वाचला, उत्क्रांतीचा सिद्धांत. माणूस देवानं बनवला नाही, तो उत्क्रांत झाला. मार्क्स वाचला, धर्म हे जनतेचं अफू आहे. लेनिन वाचला आणि हळूहळू विचार बदलला, श्रद्धा बदलली. पण भगतसिंग सांगतात, हे बदल भावनेचे नाहीयेत, तर्कानं झालेत, अभ्यासानं झालेत. भगतसिंग देव नाहीये हे सांगायला आपल्या निबंधात अनेक तर्क देतात. पहिला तर्क म्हणजे जगात इतकं दुःख का. जर देव आहे, तो दयाळू आहे, सर्व शक्तिमान आहे, तर मग गरीब माणूस उपाशी का राहतो, लहान मुलं आजारानं का मरतात, निर्दोष माणसांवर अत्याचार का होतो. जर हे देव थांबवू शकतो पण थांबवत नाही तर तो दयाळू नाही. जर देव हे थांबवायला इच्छितो पण थांबवू शकत नाही तर तो सर्व शक्तिमान नाही. मग देव कोणता. दुसरा तर्क म्हणजे देवानं जग बनवलं पण देवाला कुणी बनवलं. भगतसिंग सांगतात, सृष्टीला निर्माता हवा असं म्हणता, मग त्या निर्मात्याचा निर्माता कोण आणि त्याच्या निर्मात्याचाही निर्माता कोण. हे थांबणार कुठं. जर देव नेहमीपासून होता असं म्हणता तर सृष्टी नेहमीपासून होती असंही म्हणता येईल. मग देवाची गरज काय. तिसरा तर्क म्हणजे धर्म हे शोषणाचं साधन आहे. भगतसिंग मार्क्सच्या विचाराशी सहमत होते. धर्माचा वापर गरिबांना, कमजोरांना शांत ठेवण्यासाठी केला जातो. गप्प रहा, सहन करा, पुढच्या जन्मात बरं होईल, हे सांगून माणसाला आत्याच्या अन्यायाविरुद्ध लढण्यापासून रोखलं जातं. भगतसिंगांना हे मान्य नव्हतं. ते म्हणायचे, अन्याय आत्ता आहे, लढाई आत्ता करायची, पुढच्या जन्माची वाट पाहणं म्हणजे आत्ताचा अन्याय स्वीकारणं. भगतसिंग एक महत्वाची गोष्ट सांगतात, नास्तिकता म्हणजे काय नाही. नास्तिकता म्हणजे देवाचा द्वेष नाही, धर्माचा द्वेष नाही, श्रद्धाळू माणसांचा अपमान नाही. नास्तिकता म्हणजे तर्कानं विचार करणं, पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकार न करणं. भगतसिंग सांगतात, मी देव मानत नाही कारण माझ्याकडे देव असल्याचा पुरावा नाही. जेव्हा पुरावा मिळेल तेव्हा मी विचार करेल. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, भावनिकता नाही. आणि ते सांगतात, जे श्रद्धाळू आहेत त्यांच्या श्रद्धेचा मला आदर आहे, पण श्रद्धेच्या नावावर जर अन्याय होत असेल तर त्याला मी नकार देतो. आता येतो सर्वात महत्वाचा भाग. तुरुंगात लोक म्हणायचे, भगतसिंग फाशी जवळ आली, आता देवाला माग, माफी माग, वाचशील. भगतसिंग हसायचे, म्हणायचे, मला वाचायचं नाहीये भीतीने, जगायचं असेल तर स्वाभिमानाने, आणि मरायचं असेल तर हसत. त्यांनी देवाला शरण जाण्यास नकार दिला. का. कारण भगतसिंग सांगतात, जर मी आत्ता फाशीच्या भीतीनं देवाकडे गेलो तर माझे विचार सगळे खोटे ठरतात. माझं आयुष्यभराचं तत्वज्ञान खोटं ठरतं. मी माझ्याशीच बेईमान होतो. हे वाचताना थांबावं असं वाटतं. किती मोठा माणूस, वय फक्त 23, फाशी ठरलेली पण स्वतःशी खरं राहण्याची हिंमत.
कर्ण आठवतो जो कवच कुंडल देतो जाणून की मृत्यू जवळ येईल. छत्रपती संभाजी महाराज आठवतात जे छळ सहन करतात पण झुकत नाहीत. भगतसिंग त्याच परंपरेतले जे स्वतःशी खरे राहतात शेवटपर्यंत. व्हाय आय एम एन अथिस्ट हे फक्त नास्तिकतेबद्दल नाहीये. यात भगतसिंग त्यांचं संपूर्ण तत्वज्ञान मांडतायत. ते म्हणतात क्रांती म्हणजे बंदुका नाही, क्रांती म्हणजे विचार बदलणं. जोपर्यंत माणसाचा विचार बदलत नाही तोपर्यंत व्यवस्था बदलत नाही, आणि विचार बदलतो शिक्षणाने, वाचनाने, प्रश्न विचारण्याने. भगतसिंग सांगतात मला तरुणांना एकच सांगायचंय, विचार करा, प्रश्न विचारा, कोणत्याही गोष्टीला आंधळेपणानं स्वीकार करू नका. मग ती परंपरा असो, धर्म असो किंवा नेता असो. हे आज किती रिलेव्हंट आहे विचार करा. एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, भगतसिंग नास्तिक होते पण ते माणुसकीवर अतोनात विश्वास ठेवत होते. ते म्हणायचे देव नसेल तरी माणसानं चांगलं वागायला हवं. का? कारण माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हे कोणत्याही धर्मापेक्षा मोठं आहे. त्यांनी देशासाठी प्राण दिला, गरिबांसाठी लढले, समानतेसाठी लढले. देवावर विश्वास नसूनही ते माणुसकीत सर्वात श्रीमंत होते. हे वाचताना एक प्रश्न येतो, माणूस चांगला असण्यासाठी देव हवाच का, की माणुसकी स्वतःच पुरेशी आहे? हा प्रश्न भगतसिंग विचारतात. उत्तर प्रत्येकानं स्वतः शोधायचंय. व्हाय आय एम एन अथिस्ट हे पुस्तक आजच्या काळात काय सांगतं? पहिली गोष्ट, प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा. भगतसिंगांनी सगळ्यात मोठ्या गोष्टींवर प्रश्न विचारला. देवावर. आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टींवर तरी प्रश्न विचारतो का? दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक ओळखा. भगतसिंग श्रद्धाळू माणसांचा आदर करतात पण श्रद्धेच्या नावावर होणाऱ्या शोषणाला नकार देतात. हा फरक महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे विचार हे सर्वात मोठं शस्त्र आहे. भगतसिंगांकडे बंदूक होती पण त्यांचं सर्वात मोठं शस्त्र विचार होता, निबंध होता. आजही तो निबंध जगतो, बंदूक नाही. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःशी खरं राहा. फाशी समोरही भगतसिंग स्वतःशी खरं राहिले. आपल्या आयुष्यात आपण किती वेळा दबावामुळे स्वतःशी खोटं वागतो हा देखील विचार करा. 23 मार्च 1931 पहाटे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तिघे फासावर गेले. जाताना त्यांच्या तोंडावर हास्य होतं. इन्किलाब जिंदाबाद हे शेवटचे शब्द होते. एक 23 वर्षांचा तरुण ज्यानं जगण्याची भीक मागितली नाही, देवाला शरण गेला नाही आणि हसत हसत मृत्यू स्वीकारला. व्हाय आय एम एन एथिस्ट हे फक्त नास्तिकतेचं पुस्तक नाही, ही एका माणसाची स्वतःशी खरं राहण्याची गोष्ट आहे, विचारांशी इमान राखण्याची गोष्ट आहे आणि मृत्यूलाही हसत सामोरं जाण्याची गोष्ट आहे. भगतसिंग आपल्याला एकच सांगतात, विचार करा, प्रश्न विचारा, स्वतःशी खरे राहा आणि जे चुकीचं आहे त्याविरुद्ध उभे राहा, मग किंमत काहीही असो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, विशेषतः त्या तरुणांपर्यंत पोहोचवा जे विचार करतात. खाली कमेंटमध्ये सांगा भगतसिंगांच्या विचारांनी तुम्हाला काय दिलं. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा, जागे राहा. इन्किलाब जिंदाबाद.